असाध्य व्याधीतून मुक्ती, परमात्म्याचे ध्यान, एक रामबाण उपाय. परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या या पृथ्वी तलावावर दृश्य व अदृश्य जगतात अनेक घडामोडी होत असतात. पण त्या कशा होतात, कोण करतं की कोणाकडून करवून घेतल्या जातात, त्या शक्ती आहेत चांगल्या की वाईट यात न पडता शेवटी परमात्मा परमेश्वरच आपलं कल्याण करू शकतो. त्याला शरण जाऊन त्याचेच ध्यान करावे, असा हा गहन ज्ञान प्रदान करणारा संवाद आपण आता ऐकूया. अनंत भैया विचारतात, परम शांती बापूजी, काल मी एक व्हिडिओ पाहिला, पण माहीत नाही त्या व्यक्तीकडे काय सिद्धी आहे. तो डॉक्टर आहे की कोण आहे, कोणीतरी गुरुच्या मदतीने हे कार्य करत आहे. ती व्यक्ती राजस्थानी असून तिच्याकडे अनेक लोक येतात. कुणाला हातपाय नाहीत किंवा हातपाय फ्रीज म्हणजे ताठ झालेले आहेत. ते पहिले त्या व्यक्तीचा आभा ठीक करतात, साफ करतात, नंतर त्यांचा आजार ठीक होतो. 6-6 महिन्यांपासून आजारी असलेल्या व्यक्ती ठीक होतात. तर यामागील कारण काय आहे? बापूजी म्हणतात, हातपायांवर थोडाफार प्रभाव होतो. ते त्यांचा आभा ठीक करतात. त्यांच्याबरोबर भूताप्रेतांची शक्ती असल्यामुळे आभा ठीक होतो. तात्पुरता त्यांच्या सूक्ष्म शरीरातील आभा ठीक होतो. टेम्पररी त्यांना ते उभे करतात, पण हा कायमस्वरूपी इलाज नाही. अनंत भैया विचारतात, या शक्ती असल्यामुळे आज दुनियेत सारे लोक तंत्राच्या मागे पागल झालेले आहेत आणि मोठमोठ्या तांत्रिकांच्या मागे पळत आहेत. आमचे हे ठीक करून द्या, आमचे ते ठीक करून द्या. बापूजी म्हणतात, या सर्व गोष्टींना सर्व धर्माचे लोक मानतात. अनंत भैया, ते भाग्य तर बदलू शकत नाही ना. ज्याच्या भाग्यात दुःख लिहिलेले आहे ते बदलू शकत नाहीत. बापूजी, बघा, भाग्य तर कोणताही मनुष्य आत्मा असू द्या, अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायाचा कोणताही आत्मा असू द्या, त्याचे भाग्य त्याच्या कारण शरीरातच लिहून पडलेले आहे. कारण शरीरात पडलेले रेकॉर्डिंग बदलण्यासाठी आत्म्याला लाईट, परमलाईट पाहिजे. जेव्हा तुम्हाला एखादे रेकॉर्ड बदलण्यासाठी इलेक्ट्रिसिटी हवी असते, असेच कारण शरीर म्हणजेच भाग्य होय. कारण शरीरात पडलेल्या रेकॉर्डिंगनुसार वर्तमान भाग्य बनत असते. भूत प्रेत बदलू शकत नाहीत. भूत प्रेत सूक्ष्म शरीरापर्यंत जाऊ शकतात, पण कारण शरीरापर्यंत जाऊ शकत नाही. दुःख लिहिलेले आहे तर या किंवा पुढील कोणत्या तरी जन्मात येईल. ते तात्पुरतं थोडंसं हलकं करतात, परंतु ते 1-2 महिन्यांनी जोपर्यंत भूत प्रेत यांचे राहतील तोपर्यंत रोखले जाते. नंतर कोणीतरी येऊन थोडंसं ठीक करतीलही. पण भूत प्रेत तरी किती दिवस राहणार? ते तर तुमच्याच घरी येतील आणि राहतील. हे कोण रोखू शकेल? मूळ कर्मबंधन तर त्या व्यक्तीलाच आहे, कारण शरीरातील रेकॉर्डिंग सूक्ष्म शरीरातील येते. नंतर सूक्ष्म शरीरातून आभा मंडळात येईल आणि आभा मंडळातून ज्याच्याबरोबर कनेक्शन आहे तेथे ते येईल. म्हणून भविष्य बदलू शकत नाहीत. मांत्रिक तांत्रिक कोणाचेही भविष्य बदलू शकत नाहीत. तुम्हाला स्वतःचे भविष्य बदलायचे आहे. आत्म्याला स्वतःलाच योग करावा लागतो. आत्मस्वरूपात स्थित राहून योग करावा लागेल. अनंत भैया, बापूजी, तांत्रिक मांत्रिक कर्मबंधनाने हे कार्य करता की कोणीही तांत्रिक बनवू शकतो? बापूजी, बघा, तांत्रिक कोणीही बनवू शकतो. जसे कोणीही आपल्या इच्छेने डॉक्टर, इंजिनियर बनत असतात, तसेच तांत्रिकसुद्धा बनतात. यात कोणतीही विशेष गोष्ट नाही. स्मशानात जाऊन बसणे, कोणालाही गुरु बनवणे, तंत्रमंत्र शिकून घेणे, असे तांत्रिक कोणीही बनू शकतो. अनंत भैया, जगातील इतर धर्मातील तंत्रमंत्र विद्या व आपल्या येथील विद्येत काय फरक आहे? बापूजी, हो, सर्व धर्मात ही तंत्रमंत्र विद्या आहे. ते त्यांच्या त्यांच्या धर्मातील भूतांना आवाहन करत असतात. अनंत भैया, या सर्व सिद्धी त्यांच्याकडे पण आहेत ना? बापूजी, मी काय सांगितले आहे? अनेक धर्म, मोठा पंथ संप्रदायाची जी भूत प्रेत आहेत त्यांना आवाहन करून ज्या सिद्धी, भूत प्रेतांच्या सिद्धी आहेत, त्या सर्व धर्मातील मांत्रिक तांत्रिकाकडे असतात. भूत प्रेत प्रत्येक ठिकाणी असतात. अनंत भैया, सनातन धर्मवाल्यांना भगवान शंकर शक्ती देतात, तर बाकीच्या लोकांना कोण शक्ती देतो? बापूजी, त्यांना त्यांचे भगवान देतात. ते त्या भगवानाला मानतात, ते त्यांना शक्ती देतात. इतर धर्माच्या धर्मस्थळी अँटी गॉडवाले लोक, असे भूत प्रेतवाले देवाच्या नावावर खूप काम करतात.
ते इल्युमिनाटीवाले हे जास्त काम करत आहेत. इल्युमिनाटी म्हणजेच भूतप्रेतांची एक खूप मोठी टोळी आहे. ते स्वतः हे सर्व कर्म देवाच्या नावावर करतात. अनंतभैया, मी टी व्हीत बघितले आहे की टी.बी. जोशुआ तेथे एक चर्च चालवत होते. तेथे ते भूताप्रेतांना काढत होते इन द नेम ऑफ जीजस व म्हणायचे की जीजसच्या नावावर निघून जा, निघून जा. बापूजी, आपल्याकडे सुद्धा ठाकूरच्या नावाने म्हणतात ना, हनुमानजीच्या नावाने म्हणतात, ठाकूरजी मंत्र करतात असे म्हणतात. अरे बाबा, ठाकूरजी कधीही तंत्रमंत्र करत नव्हते. ठाकूरजी म्हणजे श्रीकृष्णाने गीतेत तंत्रमंत्राबद्दल काहीही सांगितलेले नाही. बापूजी म्हणतात, परंतु काही लोक म्हणतात की ठाकूरजींनी त्यांच्यात प्रवेश केलेला आहे. एक बाई तिच्या व्हिडिओत सांगत असते की ठाकूरजीने तिच्यात प्रवेश करून तिच्या स्वप्नात येऊन तिला तंत्रमंत्र शिकविले आहे. असे कितीतरी लोक बकवास करतात. असे व्हिडिओ खूप चालतात. सर्व धर्मातील असुरी प्रवृत्तीचे आत्मे अशी कामं करण्यासाठी त्यांना शक्ती देतात. सर्व धर्मात अशा प्रकारचे असुर असतात. अशा लोकांना असुरांकडून शक्ती मिळत असते. सैतान तर दगड मारतात ना, असे सैतान सगळीकडेच बसलेले आहेत. सर्व ठिकाणी सैतान अशी कामे करून घेत असतात, मदत करतात. जसे महादेवाच्या शक्ती असुरी वृत्तीवाल्यांना खूप मिळतात ना. परम शांती, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून आपल्या प्रियजनांना फॉरवर्ड करावा. परम शांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m.